गोलंदाज आपण पाहू शकाल मनोज पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर एक धाव. दोन फलंदाज निखिल याच्या माध्यमातून आपण बघितलंय. दोन चेंडूमध्ये 5 धावा, 250चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला या दोन चेंडू मागे. यावेळी शार्दूल याला आपण पाहतोय कशा अनुषंगाने फलंदाजी करेल या मॅच मध्ये. डावखुऱ्या हाताचा बॅटर. पहिला चेंडू अंडरम कॉपीबुक स्टाईल मध्ये या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. एकधावेसहित 6 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 6 धावा या प्रोग्रेस कार्डवरती. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट दरम्यान मध्ये एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि एक धाव येताना आपण पाहतोय. धावांची गती 7 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. एका साईडनं अश्वमेधा संघ, दुसऱ्या साईडनं गिरगाव जायंट्स मुंबई हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज मनोज 4 चेंडू हाताळले गेलेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शार्दूल करता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विंग केला होता चेंडू आणि चांगल्या अनुषंगाने टप्पा या ठिकाणी मेंटेन करताना 5 चेंडू फेकून झाले. धावा लागल्या 7 रन. स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय. 6वा आणि अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सलीम मिडॉन मध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय. एक धाव जरूर या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतोय आणि प्रोग्रेस कार्ड वरती एकाधावेसहित स्कोर कार्ड येथे जाऊन पोहोचलाय. 8 या धाव फलकावरती 8 रन प्रोग्रेस कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळाला. 8 सप्टेंबर 1919. हॅलो 8 धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 8 सप्टेंबर 1999 शुभमन गिलचा जन्मदिवस. ज्या अनुषंगाने आतापर्यंत तिन्ही फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड पाहायला मिळाला. T20 आणि तदनंतर टेस्ट आणि तदनंतर वन डे फॉर्मॅटमध्ये या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकवणारा 5वा फलंदाज हा भारतीय संघाच्या माध्यमातून ठरला गेला. प्रथमतः आपण हा कारनामा करताना पाहिलं होतं सुरेश रैना यांना. तदनंतर रोहित शर्मा याने तो कारनामा केला. तदनंतर KL राहुल यांनी कारनामा केला. चौथे फलंदाज विराट प्रेम कोहली बनले आणि 5वा प्लेयर शुभमन गिल. हे 5 फलंदाज आतापर्यंत भारतीय आहेत ज्याने T20 वन डे आणि टेस्ट फॉर्मॅटमध्ये शतक झळकवलाय. तोच 8चा आकडा प्रोग्रेस कार्डवरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज प्रसाद कर्वे यांना आपण पाहतोय कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करतील. समोर आपण पाहतोय बॅटर शार्दूल. चला घाई करा प्लीज. पहिला चेंडू प्रसाद. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. यस पंच सिग्नल देत आहेत. व्हाईट बॉल एकदा व्हाईटच्या माध्यमातून मिळते आणि 9 धावा 9 रन स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळालाय. 9 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू वाईट प्रसाद कर्वे. पुन्हा एकदा समोर बॅटर शार्दूल. यावेळेस सुंदर रीतीने रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची संधी होती परंतु चेंडू फार वेगाने निघून चाललाय. लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार 4 रन. करू नको घायल थोडी नजर दे तुला प्यारनी आई कावाली पोर आई नदी तडीले चालनी मला राग्या बघ्यानी सोडी पाणी देवाले तडी चालनी. सुंदर रीतीने या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला. रॅम्प शॉट ज्याला आपण म्हणतो आणि आजकालच्या ट्रेंडिंग भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुपला शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने या ठिकाणी चौकार लगावला. फलंदाज आपण पाहतोय शार्दूल आणि प्रोग्रेस कार्डवरती 13 धावा 13 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च करताना गोलंदाज प्रसाद कर्वे यांना आपण पाहतोय. यावेळेस साईड आर्म चेंज केलाय. आवश्यकता होती यावेळेस आणि तेच केलाय. यावेळेस भन्नाट वेग गती आणि गती. यावेळेस आपण पाहतोय ड्रोन इमेज या ठिकाणी आपण पाहू शकाल. सुंदर रीतीने हे फक्त आणि फक्त पाटील नेटवर्कच करू शकतं आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकाल.
पाटील नेटवर्कचे प्रोपरायटर आदरणीय सन्माननीय श्रोता नितेशजी पाटील सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ नवली पालघर आणि त्यांच्या माध्यमातून हे आपण पाहतोय ड्रोन फुटेज मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. स्कोर कार्ड आहे 14 रन प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. 2 वाईड चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेत. गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद कर्वे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यापुढे सुंदर रीतीने अप्रतिमरित्या हा चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने परफ्यूम डिलिव्हरी या चेंडूला म्हटलं जातं, कारण की जेव्हा चेंडू नाकाच्या साईडनं जातो अर्थात परफ्यूम डिलिव्हरी आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळाला. सुंदर रीतीने चेंडूचा टप्पा होता, चेंडू टर्न झाला आणि डॉट बॉल. यावेळेस वेगवान गती होती. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे गोलंदाजांचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललाय आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय करताना हा गोलंदाज प्रसाद कर्वे सुंदर रीतीने चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस हळूवार चेंडू पीक केला. पुलर लेनचा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बिग ब्लास्ट 6 धाबा. पाच चेंडू फेकून झाले तर धावा लागल्या 20 धावा या धाव फलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु पूर्णपणे या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावांची गती आपण पाहतोय बिनबाद 20 धावा 20 रन या ठिकाणी. चला कल्याण ब संघाचे कर्णधार आणि रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर संघाचे कर्णधार आपण यावेळेस आपण साइड स्क्रीन वरती पाहू शकाल ड्रोन फुटेज. क्या बात आहे. सुंदर रीतीनं हे मैदान आपण पाहतोय. श्री छत्रपती संभाजीराजे मैदान या ठिकाणी आपण पाहतोय बेटेगाव आणि उत्कृष्ट नजारा पाटील नेटवर्क च्या माध्यमातून आपण पाहतोय. युट्यूब वरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत 85,497 सबस्क्रायबर हे पाटील नेटवर्कचे परिपूर्ण झालेत आणि या क्वालिटी वर्क आपण पाहतोय. यामुळे सुंदर रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय सुरेखरित्या पाटील नेटवर्क 2016 मध्ये सुरुवात झाली आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही आणि आतापर्यंत आपण पाहतोय संपूर्ण पालघर तालुक्यात पालघर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आज पाटील नेटवर्क एक पाऊल पुढे ठेवताना आपण पाहतोय. चांगल्या रीतीने आपण पाहतोय नितेशजी पाटील अँड ऑल टीम फार मेहनत घेताना पाहायला मिळतात. पुन्हा आता गोलंदाज पुढील चेंडू घेऊन बॅटची कडा घेतली. फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू आला. एक धाव जरूर मिळाली. एका धावेसहित आपण पाहतोय 21 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज आपण पाहत आहेत रमाकांत गोलंदाजी करताना. पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर 1 धाव अशा अनुषंगाने आपण पाहतोय धावा लागल्या धाव फलकावरती 21-21. यावेळी शार्दूल कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अलॉंग द कार्पेट ऑफ ड्राईव्ह शार्दूलला आपण पाहतो खेळताना. 1 धाव जरूर परिपूर्ण झाली. एकाच धावेवरती या ठिकाणी थांबावं लागेल रोखावं लागेल. 1 धाव येत असताना प्रोग्रेस कार्ड 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या रीतीचं हे आतापर्यंत षटक पाहायला मिळालंय. 3 चेंडू रमाकांत यांच्या माध्यमातून कंप्लीट झालेत. फक्त 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडू सुंदर रीतीने अतिशय सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय अर्थात उजव्या हाताच्या फलंदाजा करता हा होतोय लेग ब्रेक. चांगल्या अनुषंगाने आउट स्विंग होताना पाहायला मिळाला. रमाकांत आला आपण पाहतोय. 4 चेंडू हाताळले गेलेत. फक्त आणि फक्त 2 धावा येथे खर्च करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा आता पुढील चेंडू घेऊन रमाकांत. यावेळेस चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड पॉइंटला वेगाने आउटफील्ड खूप खूप खूप
फारच फास्ट आहे. जणू काही आपण ईडन गार्डन वरती खेळतोय, जणू काही आपण वानखेडे स्टेडियम वरती खेळतोय, जणू काही आपण मेलबर्न क्रिकेट ग्राउंड MCG वरती खेळतोय आणि जणू काही आपण लॉर्डच्या मैदानावरती खेळतोय. अशी आउटफील्ड आहे छत्रपती संभाजीराजे मैदान बेटेगावचे आणि प्रोग्रेस कार्ड वरती या 4 धावे सहित 26 धावा. 26. षटक या ठिकाणी परिपूर्ण झाला. फक्त 6 धावा दिल्या. 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाला. वर्षाच्या प्रथम तास 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. कारण की ज्या अनुषंगाने आपण पाहतोय भारत देश सार्वभौम लोकशाही आणि प्रजासत्ताक बनला 26 जानेवारी 1950 मध्ये. भारतामध्ये संविधान लागू केलं आणि हे संविधान लागू करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. कठोर परिश्रम घेतले आणि ते संविधान लागू केलं. तोच 26चा आकडा या ठिकाणी प्रोग्रेस कार्डवरती आहे. चौथा आणि अंतिम षटक डेट ओव्हर या ठिकाणी हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय सुयश कशा अनुषंगाने हे षटक हाताळेल. 26 धावा आहेत. दुसऱ्या साईडनं शार्दूलला आपण पाहतोय अजून देखील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु आता मात्र गाडीचा गेअर येथून चेंज करावं लागेल. चांगल्या अनुषंगाने बिग बॅटल या ठिकाणी दाखवावी लागेल. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. अंतिम 6 चेंडू पहिल्या इनिंग मधील गोलंदाज सुयश समोर आपण पाहतोय फलंदाज शार्दूल. पहिला चेंडू यापुढे सुंदर रीतीने ऑन साइडला ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळालाय. एकाच धावेवरती सॅटिस्फाईड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चतुराई दाखवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस परतावं लागेल. पहिला विकेटचं पतन होताना रन आउटच्या माध्यमातून पहिला गडी बाद. नवीन फलंदाज रवींद्र याला आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज सुयश समोर शार्दूलला आपण पाहतोय ऑन साइडला ऑन दी अप. 1 धावा परिपूर्ण. थोडीशी मिसफीड झाली, फेकी आली, परंतु 2 धावा इथे रोखणार नाहीयेत. क्विक आहे, अलर्ट आहे. 2 धावा येताना आपण पाहतोय धावांची गती जाऊन पोहोचलंय धाव फलकावरती 29. 29 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये अलर्टनेस फारच गरजेची गोष्ट आहे, काळाची गरज आहे. आपल्याला आयुष्यामध्ये मिळालेला सर्वात डायमंड गोल्डन इरा अलर्टनेस, आपली एकाग्रता. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम याने देखील सांगितलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस सुंदररीत्याने स्मॅश केलाय ऑन साइडला. पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. पस्तीस धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज पुढील चेंडू यावेळेस ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक आहे. चेंडू डीप पॉइंट कडे जाताना क्षेत्ररक्षक स्टॉप करतोय. 2 धावा येतील चेंडू मागे आणि या 2 धाबे सहित स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय 37 धावा. 37. शार्दूलचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने 24 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, संघाला पुढे घेऊन जातोय. आणि नेहमीच म्हणतात ना की संकटामध्ये जो स्वतःला सावरतो आणि संघाला जिंकवतो तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. यावेळेस फुल टच चेंडू
अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी झेल परिपूर्ण करताना आपण पाहतोय. यावेळेस झालाय विकेटचा बदल. 5व्या चेंडूवरती शार्दूलची ही खेळी 24 धावेची बाद होताना आपण पाहतोय. गॉन. चला कल्याण ब संघाचे कर्णधार आणि रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर संघाचे कर्णधार नाणेफेकीचा गोल करण्याकरता या टॉस बॉक्स मध्ये. दोन धावा येत आहेत या 6व्या चेंडूवरती आणि धाव फलकावरती धावांची गती जाऊन पोहोचलाय. 39 धावा आणि 40 धावेचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवण्यात आलंय. 40 रन टू विन. रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुढील सामना आपण पाहणार आहोत. समोर कल्याण ब हा संघ देखील पाहायला मिळेल. चला लगेच फील्डर अरेंज करून घ्या. प्रथम फलंदाजी या ठिकाणी करण्यात आली ती म्हणजेच गिरगाव जायंट्स मुंबई या संघाने आणि धावा लावल्या. धाव फलकावरती 39 आणि 40 धावेचं टार्गेट या अश्वमेध या संघासमोर ठेवण्यात आलाय. चला गिरगाव जायंट्स मुंबई आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या प्लीज. रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. रमेश
वळूया मॅचच्या दिशेने. कौस्तुभ याला पण पाहू शकाल गोलंदाज. चला घाई करा, 40 धावेचं टार्गेट समोर आहे. लवकरात लवकर सामना सुरू करा. पंच आपण देखील ताकीद द्या खेळाडूंना प्लीज. अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. यावेळी सुंदर रीतीने लेग ग्लानचा फटका पण पाहतोय. चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये, दन दन करत निघून चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन पार. धन्यवाद टीजे. रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली गेलाय. नेक्स्ट मॅच यावेळेस आपण पाहतोय यॉर्कर लेनचा वापर. यावेळेस सुंदर रीतीने टॅप केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहे. चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये येतोय. चांगल्या अनुषंगाने या ठिकाणी धावा जमवताना आपण पाहतोय. 6 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 आणि 6 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती ओव्हरती विकेट येताना यावेळेस सुंदर रीतीने अतिशय सुरेख स्टायलिश स्ट्रोक, स्टायलिश प्लेयर मनोजच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. यावेळेस हळूवार पद्धतीने आपण पाहतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण या ठिकाणी झाली आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. चांगल्या अनुषंगाने मनोज फलंदाजी करतोय, रिस्क घेत नाहीये. ज्या चेंडूवरती षटकार मारायचे तोच फटका खेळतोय आणि बाकीच्या चेंडूंना रिस्पेक्ट देतोय. अच्छी गेंदों का सम्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेट खेळतोय मनोज. एवढे सुंदर रीतीने अतिशय सुरेख अकाउंट ओपनिंग केलंय सुयश या फलंदाजाने. 6 धावेने षटकार स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. या 6 धावेसहित बिनबाद 17. काटमाठान गोय तुझी करीन मी पालकी. काटमाठान गोय तुझी करीन मी पालकी. दरी वर्षाची वर्षाला, दरी वर्षाची वर्षाला आई गावलेली माझी माझे नवसाला. आई गावलेली माझी माझे नवसाला. चांगली सुरुवात या ठिकाणी, फाउंडेशन या ठिकाणी रचलं गेलंय. चांगल्या अनुषंगाने आपण पाहतोय हे 2 फलंदाज आतापर्यंत भागीदारी रचतायत. मनोजने जी स्टार्ट केली, ज्या अनुषंगाने धावा जमवल्या 11-5 चेंडूमध्ये. 6व्या चेंडूवरती षटकार लगवला सुयशने आणि अशा पद्धतीने तब्बल 17 धावा या प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने आतापर्यंत पार्टनरशिप आणि पहिल्या षटकामध्ये जो मानस होता, जो हेतू होता, जो उद्देश होता आणि जे गेम प्लॅन आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट होतं ते पाहायला मिळालं. हे 2 फलंदाज ओपनिंग पेयर अश्वमेध संघाचं फार स्ट्रॉंग आहे. अंबुजा सिमेंट का जोड है, आसानी से टूटेगा नहीं, आसानी से झुकेगा नहीं, ही भूमिका आतापर्यंत आपण पाहतोय. धावा 17. षटक क्रमांक 2 ला येथून सुरुवात झालाय. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. बॉलर नेम प्लीज. गोलंदाज निनाद. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर रीतीने अतिशय सुरेख, ॲज अ शार्प ॲज अन ॲरो, बाणासारखा गतिवान वेगवान चौकार.
धन्यवाद डीजे. 21 धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार लगावलाय. स्वागत केलं या ठिकाणी निनादचं. ज्या अनुषंगाने मनोज फलंदाजी करतोय. मिस्टर 360 डिग्री प्लेयर येथे बनला गेलाय. ही प्लेइंग इन ऑल डायरेक्शन. एक धाव परिपूर्ण केली आणि 22 धावा या धाव फलकावरती परिपूर्ण करताना आपण पाहतोय. अश्वमेध हा संघ 40 धावांचा पाठलाग करताना अर्धा पल्ला इझिली पार केलाय. 22 धावेवरती मजल मारलाय. पहिल्या 8 चेंडूमध्ये ही चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने इंग्रजीमध्ये म्हटलंय वेल बिगिनिंग इज दी हाफ सक्सेस. चांगली सुरुवात अर्ध्या यशाप्रमाणे असते. पुन्हा एकदा सुंदर रीतीने लॉग लेग बाउंड्री लाईन पार 4 रन बाय सुयश. प्रोग्रेस कार्डवरती 26 धावा या ठिकाणी लागल्या गेल्या. चांगली फलंदाजी सुयश आणि मनोज करतोय. ना सवाल समझते हैं ना जवाब समझते हैं, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. सुयश और मनोज ऐसे बल्लेबाज है जो सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते हैं आणि तेच या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी स्वीकारली गेली. पुढील चेंडू यष्टीरक्षक बीट झाला. यावेळेस आपण पाहतोय हा मिळतोय नशिबाचा 22 4 रन आणि 30 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडू फेकून झालेत. इथून फक्त 10 धावेचं टार्गेट हे समोर असणार आहे. धन्यवाद. 4 चेंडू फेकून झालेत आणि 30 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा स्विच हिट. क्या बात आहे. ग्लेन मॅक्सवेल जॉस बटलर कॉपी बुक स्टाईल मध्ये स्टाइलिश स्ट्रोक स्विच हिट षटकार. 36 धावा या धाव फलकावरती. ओनली अँड ओनली 4 रन रिक्वायर्ड टू विन. काय कॉन्फिडन्स लेवल असेल. अतिशय सुरेख आपण पाहतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलाय. 1 धाव मिळाली. एका धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37. 37 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून फक्त आणि फक्त 3 धावेचं टार्गेट समोर आहे. येणारे चेंडू आहेत 12. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा आपल्या घर बसल्या स्मार्टफोनवर स्मार्ट टेलिव्हिजनवरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या अनुषंगाने आमचे गुणलेखक या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये यश राऊत यांना आपण पाहतोय. ब्रँड ऑफ बेटेगाव. दुसऱ्या साईडनं आमचे डिजिटल स्कोरर अँड एडिटर मिस्टर धीरज गुप्ता. ब्रँड ऑफ बोईसर यांना आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन चॉकलेट बॉय ऑफ बोईसर मुन्ना जयस्वाल. ब्रँड ऑफ बोईसर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या साईडनं आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये सफाळे येते आणि दुपारच्या सत्रामध्ये बेटेगाव येथे आपण पाहतोय मिस्टर मोनित कोडू ब्रँड ऑफ बहाडोले यांच्या माध्यमातून सुंदर कॅमेरा वर्क. यावेळी चेंडू हवेमध्ये स्वतः निनाद गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट कॉट अँड बोल्ड निमिषला आपण पाहतोय गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती पार्टनरशिप ब्रेकर ठरला गेलाय. पहिल्या विकेटचं बटन बॅटर सुयश गॉन.
यावेळेस आपण पाहतोय चांगल्या अनुषंगाने यॉर्कर लेंथ, परंतु एक धाव या चेंडूवरती येताना आपण पाहतोय. 38 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येथून फक्त 2 धावेचे टार्गेट समोर पाहायला मिळेल. गोलंदाज या ठिकाणी मार्गस्थ होताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. निमिष चांगल्या अनुषंगाने मनोज या ठिकाणी स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्डवरती 39. 39 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओनली अँड ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. फक्त आणि फक्त एका धावेची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. तर या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निमिष समोर प्रसाद कर्वे यांना आपण पाहतोय. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आदरणीय अमितजी दीक्षित सरांचं आगमन झालंय. थोड्याच वेळामध्ये आपण त्यांना मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय ललितजी वजे सर अर्थात सर्वांचे लाडके नाना यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत पुढच्या सामन्यामध्ये. एक दिग्गज व्यक्तिमत्व. ओडिया मैदानाच्या आतमध्ये निमिष, पुन्हा एकदा समोर प्रसाद कर्वे. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस करण्याचा प्रयत्न. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणतात ना क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी MS धोनीचा रोल घेऊ नका, कधी कधी राहुल द्रविड यांचा रोल घेऊन बघा. हे क्रिकेट आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज पाहायला मिळाले. गोलंदाज निमिष चांगली कामगिरी या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळालंय. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून. आणि हा सामना येथे जिंकताना आपण पाहतोय संघ अश्वमेध. अभिनंदन. तर या पुढील सामना आपण पाहणार आहोत कल्याण ब विरुद्ध रत्नाकर कंस्ट्रक्शन पालघर. मायक्रोफोनवरती जेवण आदरणीय ललितजी वजे सर अर्थात नाना.